शहरातील कब्रस्तान परिसरात गोळीबार करण्यात आलेल्या असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 31 डिसेंबर 2025ला दुपारी सुमारे 2:50 सुमारास श्रीरामपूर येथील कब्रस्तान परिसरात अज्ञात इसमांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांच्यासोबत असलेले अमीन गुलाब शेख हेही जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्यात आले. गुन्ह्याचा तपास वेगाने करत पोलिसांनी 3 स्वतंत्र पथके तयार केली होती. या पथकांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कृष्णा अरुण शिणगारे आणि रवींद्र गौतम निकाळजे अशी आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र कोठून आणले, गुन्ह्याचे नियोजन कसे करण्यात आले, या कटामागे अन्य कोणी सहभागी आहेत का, तसेच गुन्ह्याचे नेमके कारण काय याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून SRPFच्या 2 तुकड्याही शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर पोलिसांचे बारकाईनं लक्ष असून आक्षेपार्ह, भडकाऊ किंवा अफवा पसरविणाऱ्या पोस्ट केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.